नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पोहा आणि रव्यापासून चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत. पोहा सोजी बाईट. एकदम सोपी रेसिपी आहे, चवीलाही अतिशय छान लागते. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. एक बाउल घेतला, याच्यामध्ये 1 कप जाडे पोहे घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 2 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेते मी इथे. पाणी काढून घेतलं याच्यातलं. आता याच्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. जाडाच रवा घेतलेला आहे. अर्धा कप दही घालायचं आहे. दही थोडंसं पातळ आहे म्हणून मी इथे पाणी घालत नाही आहे याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं आहे. दही जर घट्ट असेल तर 2-3 चमचे पाणी घाला याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. एक 10 मिनटं हे आपण असंच भिजू देणार आहोत, म्हणजे रवा आणि पोहे छानपैकी भिजतील. 10 मिनटानंतर हे छान भिजलेलं आहे बघा, सॉफ्ट झालेलं आहे एकदम. आता थोडंसं मॅश करून घ्यायचं आपल्याला. हलक्या हाताने असं एकजीव करून घेणार आहोत. आता छोट्या बॉल साईजचं मिक्सचर घ्यायचं आहे आणि असे गोळे करून घ्यायचे आणि हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या साईजचे बाईट्स मी बनवून घेतलेले आहेत. आता बाकीचे बाईट्स पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. आपण हे वाफवून घेणार आहोत. तर 10 मिनटासाठी मी हे स्टीमरमध्ये ठेवलेले आहेत. हे बघा, 10 मिनटं छानपैकी स्टीम होऊ द्यायचं आहे. 10 मिनटानंतर हे छान स्टीम झालेले आहेत. आता याला आपण एक तडका देऊन घेणार आहोत. तर पॅन गरम करायचं आहे. पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. पाव चमचा जिरं घालायचं आहे. पाव चमचा राई घालायची आहे. 1 चमचा सफेद तीळ घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कारण तीळ घातले का पटकन असे उडतात, त्यामुळे अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला हे परतावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, छानपैकी परतलं आहे. आता याच्यामध्ये मसाले घालूया. मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. पाव चमचा लाल तिखट घातलं आहे. थोडेसे चिली फ्लेक्स घालते, अगदी पाव चमचा. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता जे बाईट्स आपण स्टीम करून घेतले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी फ्लेमवरती 2 मिनटं आपण हे छानपैकी परतवून घेणार आहोत, म्हणजे मसाले छानपैकी याला कोट होतात. नेहमी आपण पोहे उपमा बनवतो, तर त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आणि चटपटीत असा पदार्थ आहे. छान लागतो चवीला. तर नक्की ह्या पद्धतीने सोजी पोहा बाईट्स बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा, हे छानपैकी परतलं आहे. आता याच्यावरती थोडीशी कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम हे बाईट्स ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचे आहेत. अतिशय छान लागतात. लहान मुलांना टिफिनवर देण्यासाठी सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. एकदम छान लागतात हे बाईट्स. आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मस्त गरमागरम बाईट्स ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचे आहेत. ग्रीन चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.